नमस्कार मैत्रिणींनो, भाग 11वा अनिता आरीवर्क मध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज आपण शिकणार आहोत साध्या सुईने कसे बुट्टे तयार करायचे। आणि जर भाग आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका, कारण मी सतत वेगवेगळे भाग घेऊन येत आहे। बघा, मी अगोदर हा कुंदन लावून घेतलेला आहे। हा कुंदन मी असं चिकटवून घेतलाय। आता या कुंदनला आपल्याला ह्या साध्या सुईने आपल्याला कुंदनला बुट्ट बनवायचंय। कसं बनवणार बघा। त्यासाठी मी त्यासाठी वापरणार आहे हे टिअर ड्रॉप। बघा, इथूनच आता ही सुई काढायची आहे। पुन्हा रिपीट, इकडनं मागून ही सुई काढली, पुन्हा ह्याच्यातून पुन्हा बाहेर काढायचं, दुसऱ्यांदा बाहेर काढायची, म्हणजे हा व्यवस्थित स्टिच होऊन जातो। सेम इथून सुई काढायची। कारण एकदा आपण टाकल्यानंतर हा ना घच्च बसत नाही। हे बघा, आता आपण इथून पुन्हा काढायचं, ह्याच्यातून मी डायरेक्ट बाहेर काढून घेतलं, म्हणजे जे बीड्स आहेत ना ते एकदम घट्ट बसतात। त्याच्यानंतर नेक्स्ट इथे आपल्याला पहिला छोटा मणी, मोठा मणी ओला, हा अशा प्रकारे ओके। हा आपला एक बुट्टा तयार झाला। आता मागून गाठ मारून घ्यायची ह्याला। हा आपला एक बुट्टा तयार झालाय। आता हा नेक्स्ट आहे आपला हा स्टोन। बघा, आता मी पुन्हा इथेच ही सुई टाकणार आहे, एकदम जवळ। असं स्टिच करून घ्यायचं, म्हणजे घट्ट बसते ते एकदम। आता ह्याच्यानंतर आपल्याला थोडंसं डिझाईन करूया। ह्याच्यासाठी यूज करणार आहे मी सफेद मणी आणि एक छोटा गोल्डन बीड्स।
हे साध्या धाग्याचं असतं ना, ते क्वचित सैल पडायची शक्यता असते. म्हणून याला डबल स्टिच करायची. म्हणजे हा घट्ट बसून राहतो. म्हणून लॉक करून घ्यायचं याला. आता आपण हा तिसरा बुट्टा बनवूया. त्याच्यासाठी वापरणार आहे मी गहूदाणे. डबल स्टिच मारून घ्यायची सेम. सरांचा फोन येईल आता. आला. ओके, त्याला आता आपण खालून गाठ मारून घ्यायची. तीन बुट्टे बस झाले का बघा. मी अगोदर ना हे असं ड्रॉ करून ठेवलंय. आपल्याला ना सिक्वेन्सचं बनवायचं. सिक्वेन्स, लहान लहान सिक्वेन्स. अंदाज घेतला किती मणी लागतील. 2 इथून टाकले. इथून न टाकता आपल्याला हे इथून टाकायचे. प्रथम सिक्वेन्स आणि थोडंसं उशीर 2 मणी. पुढूनच सुई काढायची. हा, लक्षात ठेवा. सिक्वेन्सच्या बाबतीत असंच असतं. पहिला सिक्वेन्स टाकावं लागतं आणि बाकीचे. कधीही सिक्वेन्सचं काम करताना ना पहिला सिक्वेन्सच वापरायचा असतो. सिक्वेन्सला पहिला टाकायचं, नंतर बाकीचे बीड्स वगैरे टाकायचे असतात असं. आणि आपल्याला जर डिझाईन बनवता येत नाही तर पेन्सिलचा उपयोग करून पहिला त्याच्यावर ड्रॉ करून घ्यायचं, नंतरच डिझाईन बनवायला सुरुवात करायची. त्याच्या अगोदर नाही करायची. मग कन्फर्म यायचं असेल, बनवायचं असेल, परफेक्ट बनवायचं असेल तर त्यासाठी पेन्सिलचा वापर करायचा. ड्रॉ केला नंतरच आपण बाकीची कामं करून घ्यायची त्याच्यावर.
आणि हा लास्ट. अशा प्रकारे आपण हे 4 बुट्टे बनवलेले आहेत साध्या सुईने. कुंदनचा वापर करून, टिअर बीड्स त्याचा वापर करून, इथे मी स्टोन वापर केलाय आणि स्मॉल बीड्स वापरलेत, व्हाईट मनी, इथे गहूदाना वापरला आणि सिक्वेन्स असं वापर करून आपण आपल्या ब्लाऊजवर साध्या सुईने सुद्धा बुट्टा बनवू शकतात. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ह्याच बुट्ट्यांचा उपयोग करून आणि साध्या सुईने आपण ब्लाऊज कसं भरू शकतो, ते पण शिवलेल्या ब्लाऊजवर आपण वर्क कसं करू शकतो. हे आपण ह्याच बुट्ट्यांचा उपयोग करून तुम्ही छोटे छोटे बुट्टे वापर करून तुमच्या ब्लाऊजवर वर्क करू शकता, आजही करू शकता. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया शिवलेल्या ब्लाऊजवर वर्क कसं करायचं ह्याच बुट्ट्यांचा उपयोग करून. ओके, थँक्यू.